नाशिकमध्ये अनंत चतुर्दशी पार पडली. यंदा DJ साऊंड सिस्टीम देखील परवानगीही देण्यात आली होती. लेझर शो देखील बघायला मिळालेत. मात्र याच विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून नाशिकचे जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे रुग्णांची संख्या ही अचानक वाढली. त्यांना कमी दिसत होतं अशा देखील त्यांच्या तक्रारी होत्या. नक्की हे जे रुग्ण आलेले आहेत त्यांना त्यांच्या डोळ्यांमध्ये नक्की काय आजार म्हणा किंवा काय नक्की त्यांच्यावरती याचा त्रास हा झालेला आहे, काय परिणाम हा झाला ते आपण जाणून घ्यात. माझ्यासोबत नाशिकचे हे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर मला सांगाल, कास्टिवल सर आहेत सर, मला सांगाल की काय नक्की म्हणजे तुमच्याकडे हे जे रुग्ण आले त्यांच्यावरती काय तुम्हाला परिणाम जाणवलेत किंवा काय नक्की त्रास होतो? हे जे काही रुग्ण आले ते अकस्मातपणे फक्त त्यांची एकच तक्रार होती की दिसायला कमी झालेलं आहे. त्यांना बाह्य स्वरूपी कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती. जसे की आपल्याला अपेक्षित असतं की लाली, दुखणं, ठणक असं काहीही नव्हतं. परंतु त्यांची एकेका डोळ्याची नजर ही मात्र अत्यंत कमी झालेली होती. ज्यावेळेस आम्ही त्याची तपासणी केली तर त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की त्यांचा जो अंतर्गत पडदा असतो, ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या भागामध्ये त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती निर्माण झालेल्या होत्या. जसं की एखाद्या लाईटमुळे किंवा एखाद्या प्रखर उजेडामुळे जळणं म्हणूया आपण त्याला, तशा प्रकारचं याच्यावर रेटायनल बर्न तयार झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे जो महत्त्वाचा एक मॅक्युला म्हणून पार्ट असतो त्या भागामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे रक्तस्राव आणि जखमा त्याच्यात निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांची नजर ही अकस्मातपणे खूपच कमी, अगदी म्हणजे काही फूट पण त्यांना दिसत नव्हतं. तुमच्याकडे किती रुग्ण आले? माझ्याकडे वैयक्तिकरित्या 3 रुग्ण अशा प्रकारचे आले. नंतर ज्यावेळेस आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली की कोणाला अजून या प्रकारचं काही आढळलं आहे का, तेव्हा आमच्या बाकीच्या कलिग्सकडे 3 रुग्ण अजून अशा प्रकारचे आढळले. टोटल आत्तापर्यंत आम्हाला 6 रुग्ण नाशिकमध्ये आढळलेले आहेत. नक्की काय परिणाम त्या रुग्णांवरती, त्यांच्या डोळ्यांवरती झाले आहेत हे आपण आता खोलवर जाऊन जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता रेटिना तज्ज्ञ आहेत, म्हणजेच दृष्टीपटल जे तज्ज्ञ आपण म्हणतो ते आहेत, गणेश भांबरे सर. सर मला सांगाल की कशा पद्धतीने परिणाम झाले, म्हणजे आम्ही तुमच्याकडे काही ते फोटोज पण आहेत, मला थोडक्यात समजून. सर ॲक्च्युली हे जे लेझर आहे तर लेझर म्हणजे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. जे लेझर शोमध्ये लेझर वापरले जातात ते व्हिजिबल एरियामधले असतात, म्हणजे RGB रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर त्याच्याने पूर्वीच्या काळी आतिषबाजी केली जायची, पण आता आतिषबाजी किंवा याला परमिशन नसते, आग लागण्याची शक्यता असते. म्हणून बऱ्याच कॉन्सर्टमध्ये किंवा मिरवणुकीत लेझरने एखादी आकृती तयार केली जाते. तर ते विविध प्रकारचे लेझरचे जे लाईट्स असतात त्याची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते आणि त्या फ्रिक्वेन्सीने ते लाईट आपल्याला व्हिजिबली दिसत असतात. तर बऱ्याच वेळा हे जे लाईट्स तयार होतात तर ते आपल्या रेटिनावरती पडतात. डोळा हा असा अवयव दिला आहे माणसाला की ज्याची पॉवर जी आहे ती जवळपास 256 मेगापिक्सेल कॅमेरा इतकी पॉवर डोळ्यात आहे. आणि सगळ्या पेशंटला डोळ्यातच का झालं, कारण डोळ्यांच्या आतमध्ये ही लेन्स असते जी बाहेरच्या लाईटला लेन्स रेटिनावरती केंद्रित करते. त्याच्यामुळे बाहेरून येणारे जे हे LED लाईट होते ते ज्यावेळेला आपल्या रेटिनावरती पडतात तर त्यावेळेला रेटिनावरती काही ठिकाणी अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे इजा त्यांना झालेल्या आहे किंवा त्याच्यावरती गंभीर स्वरूपाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या बंद पडून इथला पूर्ण रक्तपुरवठा खंडित झालेला आहे. आणि त्याच्यामुळे पेशंटची जी नजर आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आता हे सगळं होण्यामागचं जे कारण आहे तर ते जे वेगवेगळ्या प्रकारचे लेझर आहे त्यांचं कॅलिब्रेशन किंवा त्यांची ह्युमन सेफ्टी जी आहे ती एका लिमिटपेक्षा कमी असल्यामुळे कदाचित, आणि जे लाईट जास्त वेळेपेक्षा जास्त एक्सपोजर होतात किंवा ज्यावेळेला बाहेर अंधार जास्त आहे. आता आम्ही जो काही अभ्यास केला या 3 किंवा आमच्या पेशंटचा, तर त्यात बरेचशा पेशंटला जी हिस्ट्री होती ती संध्याकाळच्या वेळेला जेव्हा अंधार झाला होता त्यावेळेला प्रत्येक पेशंटला त्याचं एक्सपोजर झालं होतं आणि त्यांना दिसायला कमी लागलं हे दुसऱ्या दिवशी किंवा 2-3 तासानंतर कळलं, ज्यावेळेला ते बर्न पूर्णपणे रेटिनाला इंज्युअर्ड करून झालेले होते त्यावेळेला. तर अशा प्रकारे जे लेझर आहेत त्यांची जी सेफ्टी आहे ती ह्युमन बिईंगसाठी किंवा बाकी प्राण्यांसाठी पण किती सेफ आहे ते बघणं गरजेचं आहे. आता आम्ही आमच्याकडनं त्याची तपासणी म्हणून OCT स्कॅन करतो की ज्याच्यामध्ये पडद्यावरती आलेलं रक्त कोणत्या लेवलला आहे, पडद्याच्या समोर आहे, पडद्याच्या आतमध्ये की मागील बाजूला आहे, आणि मग त्याच्या स्तरानुसार त्याची ट्रीटमेंट केली जाते. आता ज्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत आणि नवीन इंजेक्शनच्या पद्धती आल्या आहेत किंवा नवीन मायक्रो इन्सिजन सर्जरी आल्या आहे त्या यूज करून आम्ही त्यातल्या जास्तीत जास्त पेशंटची नजर परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आता ही जनजागृती मोहीम आम्ही याचसाठी आणली की आमच्याकडे जशा केसेस रिपोर्ट झाल्या त्या जेव्हा आम्ही बाकी आमच्या नेत्रपटल लोकांशी किंवा बाकी नेत्रतज्ञांशी डिस्कस केल्या तर त्यांना पण या प्रकारच्या केसेस
इतर जिल्ह्यात पण आढळल्या. आता हा अवेअरनेस याच्यासाठी तयार करायचं होतं की जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या समारंभात, बर्थडे पार्टीत, डीजेमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या समारंभात ज्यावेळेला आपण लेझर वापरलं जातं त्याचा आपल्यावर दुष्परिणाम होणार नाही ना, ते जे लेझर जे आणले जातात त्याची सेफ्टी लेवल आहे की नाही हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. सर, तुम्ही जो एक मेसेज तयार केला जो सोशल मीडियात सध्या व्हायरल होतो व्हॉट्सअपला देखील, त्यामध्ये तुम्ही म्हटलं की अत्यंत भयंकर प्रकार दिसू शकतात, अनेकांची दृष्टी देखील जाऊ शकते. कितपत भयंकर असू शकतात? आता त्यातले जे बरेचसे पेशंट आले सर, त्यातली बऱ्याच जणांची नजर जी होती ती 1 ते 2 मीटरच होती. कोणाकोणाची फक्त हात दिसत होते एवढीच नजर होती. आता यातले बरेचसे पेशंट जे होते त्यातली एकदा कोणती पण गोष्ट जळाली की ती आपण परत तयार करू शकत नाही. म्हणजे रेटिनावरती झालेले बर्न्स आहे ते आपण रिव्हर्स नाही करू शकत. तर त्यामुळे यांचा जो दृष्टीदोष झालेला आहे तो काही प्रमाणात आपण परत आणू शकतो, पण त्यांना पूर्णपणे 100% नजर देऊ शकणार नाही. तर माझं हाच मेसेज सगळ्यांसाठी असेल की याच्यापासून बचाव हाच एक चांगला उपाय आहे प्रतिबंधात्मक. नाशिक ऑप्टिशियन संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. हो, ओके. तर मला सर सांगाल की आता तुम्ही ही जी एक मोहीम सुरू केलेली आहे, ही मोहीम नक्की काय आहे? सरकारला देखील तुम्ही काय आव्हान? ॲक्च्युली संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही आता ज्या कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत त्यांनासुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहोत की यापुढेही जे काही कार्यक्रम होणार आहे, उत्सव होणार आहेत, तर त्यावेळेस अशा प्रकारच्या लेझर्स वापरताना काही जे काही काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी काही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि तर तसंच कुठल्या प्रकारच्या लेझरने हानी होते आणि त्याच्यावर काय बंधने असले पाहिजे, अर्थात हे शेवटी सरकार निर्णय घेईल, पण लोकांनी स्वतःहून ते टाळणं जास्त आवश्यक आहे. दृष्टी घालवण्यापेक्षा आपलं स्वतःचं संरक्षण करणं जास्त गरजेचं आहे. महाराष्ट्रात किती घटना आतापर्यंत? महाराष्ट्रात मागच्या 3-4 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः धुळ्याला 2 केसेस आहे, जळगावला काही केसेस आहेत, मुंबईच्या आमच्या मित्रांकडनं जे समजलं आहे आणि पुण्याच्या काही मित्रांकडनं जे समजलं आहे तिथेही काही केसेस आढळले आहे. तर थोड्या बहुत अंशाने सर्वच जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण काही ना काही प्रमाणात आहेतच, केसेस आहेतच. सर, आपले डोळे किती नाजूक असतात आणि अशा घटना होऊ नये म्हणून नागरिकांनी देखील कशी काळजी घ्यायला हवी? नागरिकांनी हे जे लेझर्स आहे अगदी खेळणं म्हणून सुद्धा लोक लेझर पॉइंटर्स देतात किंवा कुठल्याही प्रकारच्या ब्राईट लाईट्सचं सगळ्यांनाच अट्रॅक्शन असतं. कुठलेही लेझर शोज चालू असले तर लोक ते आवडीने बघतात. पण हे लेझर शोज ज्यावेळेस तुम्ही बघतात तर ते खरोखर वैद्यकीयदृष्ट्या मान्यता प्राप्त असलेल्या लेझर फ्रिक्वेन्सीचे आहेत की अजून वेगळ्या प्रकारचे, याच्यावर कुठेही शहानिशा होत नाही. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस अंधारात ज्यावेळेस जास्त वेळ एक्सपोजर होतं तर त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम जास्त आढळले जातात. म्हणजे नागरिकांनी समजा जर असं लेझर शो पाहिला असेल तर काय करायला हवं? म्हणजे एखादा गॉगल म्हणा असं काही घ्यायला हवं की इतर काय काळजी घ्यायला हवी? डायरेक्ट एक्सपोजर नसलं पाहिजे. आणि जर लेझर्स अगदी प्रत्येक लेझर शोने त्रासच होतो असंही काही नाही आहे, परंतु निश्चितच नवीन जसे जसे लेझर्स येत आहेत तर त्याच्यामध्ये त्या फ्रिक्वेन्सीचे जे डोळ्यांना हानिकारक आहे अशा प्रकारच्या लेझर्सचा जास्त त्रास होतो, तर ते टाळणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर डीजे साऊंड सिस्टीमची आवाजची जी मर्यादा आहे ती ओलांडल्यामुळे त्रास होतो, ध्वनी प्रदूषण होतं, आपण आजवर ऐकलो होतो. मात्र आता हे जे लेझर शो आहेत त्यांचे देखील कशा प्रकारे गंभीर परिणाम जे आहेत ते दिसून येत आहेत हे देखील आता नाशिकमध्ये बघायला मिळालं आहे. जवळपास नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आत्तापर्यंत 7 ते 8 घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी असे प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत, मात्र रुग्ण जे आहेत ते अजून समोर आलेले नाही आहेत आणि अशा प्रकारे त्यांची जी दृष्टी आहे ती कायमस्वरूपी सुद्धा जाऊ शकते अशी देखील भीती जी आहे ती डॉक्टरांकडून वर्तवली जाते. याकडे आता खरं तर सरकारने देखील गांभीर्याने बघण्याची गरज आहे. यासोबतच नागरिकांनी देखील डोळ्यांची काळजी तेवढीच घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.